मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे. माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात. जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 21,725 वरती. या ठिकाणी तुम्हाला क्लोजिंग दिसत असेल 708, पण जो फायनल क्लोज झाला 21,725 वरती. आणि आजच्या दिवशी पण काय झालं, मार्केटमध्ये बाईंग आली. ठीक आहे, जसं कालच्या दिवशी मार्केट खाली आलेलं होतं. आता मी तुम्हाला डेली टाईम फ्रेममध्ये चार्ट दाखवत नाही, कारण की मार्केट त्याच रेंजमध्ये जानेवारी महिना बघितला, पूर्ण मार्केट तुम्हाला एकाच रेंजमध्ये दिसणार, वरती जातं आहे खाली जातं आहे. त्यामुळे मी तुम्हाला तो चार्ट दाखवत नाही आता. ठीक आहे, आपण आजच्या दिवशी बघूया मार्केटमध्ये काय झालेलं होतं. आणि उद्या आहे बजेटचा दिवस. पहिली गोष्ट ही लक्षात ठेवा, उद्या आहे बजेट. तर मार्केटमध्ये उद्या व्हॉलेटिलिटी जास्त असणार. आपण पूर्ण वेळ असणार आहे उद्या लाईव्ह मार्केटमध्ये, सकाळी 9:15 वाजेपासून तर 3:30 वाजेपर्यंत. मार्केटला बघू आपण, मार्केटमध्ये वेगळं काही होतं आहे का. आत्तापर्यंत जर बघितलं मार्केटमध्ये काय व्हायचं, मार्केटमध्ये अपसाईडला मूव यायचे बजेटच्या दिवशी आणि खाली पण यायचं मार्केट, दोन्ही साईडची मूव मार्केटमध्ये यायचे बजेटच्या दिवशी. आता ह्या वेळेला काही वेगळं होतं आहे का ते आपल्याला बघावं लागेल. ठीक आहे, उद्या समजेलच आपल्याला. पण म्हटलं होतं की 21,500 हा रेजिस्टन्स आहे मार्केटसाठी, बरोबर ना. याच्यावरती गेलं तर चांगली बाईंग पण येऊ शकते मार्केटमध्ये. हा हर्डल असणार मार्केटसाठी, आणि तो पार केलं मार्केटने, गेलं वरती. आणि ही जी लेवल होती 21,600, तिथंच बघा रिट्रेसमेंट आलं. ठीक आहे, रिट्रेसमेंट आलं, पुन्हा इथे बाईंग झाली आणि पुन्हा इथे रिटेस्ट करून प्राईस वरती गेली. म्हणजे ट्रेंड आपल्याला इथे लक्षात आला. आणि सुरुवातीलाच मी सांगत असतो तुम्हाला लाईव्हवरती की आपण प्रत्येक गोष्ट जी करायची असते ट्रेंडनुसार आपलं एक्झिक्युशन झालं पाहिजे. की आपल्याला मार्केटची डायरेक्शन ओळखायची, मार्केट वरती जातं आहे का खाली जातं आहे का ते बघायचं असतं. नंतर मग आपण डिसाईड करायचं की मला इथे कॉल बाय करायचं की पुट बाय करायचा. डायरेक्ट एक्झिक्युशन आपण करायचं नसतं. मग इथे बरोबर तुम्हाला समजलेलं होतं की मार्केट वरती जातं आहे, मग तुम्ही इथे पण कॉल साईडला जाऊ शकले असते. चांगला ट्रेड तुमचा इथे बनलेला असता. आणि जेव्हा एक मूव मार्केट देत असतं 200-250 पॉईंटचा, मार्केटने पॉज घेतला पाहिजे. मग नंतर आपण तिथे डिसाईड केलं पाहिजे की मला कॉल साईडला जायचं इथे. हे बघा, मार्केटने मग 20-25 मिनटे इथे वेळ घालवला. आपण इथे लाईव्हवरती पण होतो, चार्ट ड्रॉ केलेला असतो, साफसुथऱ्या लेवल असतात, कोणतंही इंडिकेटर नसतं. हे तुम्हाला ओळखायचं आहे. मग इथून बघा मार्केटने ब्रेकआउट दिला, शार्प अप मूव्ह दिला बघा इथून. मग तुम्ही जर इथे पण रिस्क रिवॉर्डनुसार जर काम केलं तर इथे पण तुमचं प्रॉफिट बनवता आलं पाहिजे. पण त्यासाठी काय सांगतो मी तुम्हाला, प्रॅक्टिस करा, त्या गोष्टी बघा, शिकून घ्या, मग एक्झिक्युशन करा. इंट्राडे तर करूच नका. मी सांगतो प्रत्येकाला इंट्राडे करू नका. आणि करायचं असेल तर ट्रेंडला ओळखायचं शिकून घ्या पहिले. मार्केटची डायरेक्शन कशी ओळखायची ते शिकून घ्या, मग इंट्राडेमध्ये या. नाहीतर जे ऑप्शन बाहेर असतात खास करून त्यांना डायरेक्शन माहीत नसते. मार्केट आज जातं आहे वरती, आजच BTST करून बसायचं, कॉल बाय करून बसायचा, आणि मार्केट उद्या व्हायचं गॅप डाऊन ओपन, खाली यायचं, लॉस. त्या गोष्टी करायच्या नाही मित्रांनो, पहिले शिकून घ्यायचं. आणि त्यानंतर बघा एका लेवलला मार्केटमध्ये रिजेक्शन आलं बघा इथे 21,742च्या आसपास. मार्केटने पुन्हा इथे एक निगेटिव्ह प्रायजेक्शन बनवली, खाली आलं, बरोबर. आणि इथे एक सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न बनलेलं होतं, असं फॉर्मेशन या ठिकाणी झालेलं होतं. त्याचा ब्रेकआउट पण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. ठीक आहे, ब्रेकआउट पुलबॅक देऊन इथून पण प्राईस वरती गेली आणि पुन्हा इथेच रिजेक्शन आलं. ही जी लेवल होती ना रेजिस्टन्स, तिथेच या ठिकाणी रिजेक्शन आलं. तर अशा प्रकारे तुम्ही मार्केटला ओळखायचं आहे मित्रांनो. मार्केटला ओळखा, त्यानंतर एक्झिक्युशन करा. चुकीच्या मार्गाने जाऊ नका, नाहीतर तुम्ही मोठे लॉसेस करून घ्याल मार्केटमध्ये. या गोष्टी पहिले शिकून घ्यायच्या असतात, समजलं. मग आपला उद्यासाठी प्लॅन काय असणार या ठिकाणी. जर मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे तर इथं मार्केटसाठी रेजिस्टन्स कोणता असणार, ही लेवल रेजिस्टन्स असेल 21,742. मग मार्केट जर फ्लॅट ओपन झालं आणि या लेवलला क्रॉस करून वरती जात असेल, तिथं काही प्रायजेक्शन बघायला मिळाली तर आपण इथे कॉल साईडचा प्लॅन करू शकतो. इथे आपण कॉल साईडला जाऊ शकतो. आपलं टार्गेट कसं असलं पाहिजे, 21,768 हे आपलं पहिलं टार्गेट, आणि दुसरं म्हणजे 21,800 या लेवलपर्यंत आपण टार्गेट घेऊ शकतो. मग काही जण म्हणणार आपण थांबू शकतो का तिथे. हे बघा, इंट्राडेमध्ये तर तुम्ही रिस्क रिवॉर्डनुसार काम करायला पाहिजे. जर तुम्हाला ट्रेंड कॅच करता आला तर तुम्ही SL ट्रेल केला पाहिजे. स्टॉप लॉसला ट्रेल करून तुम्ही प्रॉफिट पण जास्त बनवू शकतात. समजतंय ना तुम्हाला, प्रॉफिटला तुम्ही बनवू शकतात जास्त ट्रेलिंग करून. जे स्किल त्यांच्याकडे आलं ते पण जास्त पैसा बनवतात. समजतंय ना तुम्हाला. मग इथे पण तुम्ही ट्रेंडला कॅच करू शकतात, चांगलं प्रॉफिट तुमचं इथे बनवू शकतं. आणि जर हे मार्केट कंटिन्युअसली वरती गेलं तर 22,000पर्यंत पण जाऊ शकतं उद्या. 400-500 पॉईंट बजेटच्या दिवशी काहीच नाही मित्रांनो, जातं अप अँड डाऊन साईड ते होत असतं, समजलं ना. आपण इथे असं प्लॅन करू शकतो. गॅपअप झालं जास्त, पण उद्या सांभाळून काम करायचं. जे पण असतील इंट्राडेमध्ये काम करत असतील सांभाळून काम करा. शक्यतो जमलं तर उद्याच्या दिवस काम करू नका. जे इंट्राडे करतात उद्याच्या दिवशी करू नका काम, थांबा.
काही फरक पडत नाही एक दिवस ट्रेडिंग नाही केली तर. मार्केट इतकं वरती जातं स्पीडने, खाली पण तेवढं स्पीडने येतं. तुमचे स्टॉप लॉस हिट होतील, इंडिया विक्स वाढेल, प्रीमियम वाढतील, आय व्ही स्पाईक घेईल. तुम्ही एखादा ऑप्शन बाय केला, आय व्ही सडन जर डाऊन झाली तुम्हाला लॉस पण होईल त्याच्यामध्ये. दोन्ही प्रकारे समजलं ना. त्यामुळे उद्याच्या दिवशी शक्यतो ट्रेडिंग करूच नका. ठीक आहे, गॅपअप झालं थांबायचं, डायरेक्शन ओळखायची, मग एक्झिक्युशन करायचं. आणि फ्लॅटमध्येच मार्केट कोणत्या लेवलच्या खाली गेलं तर आपण प्लॅन करू शकतो. हीच लेवल आहे जिथं मी तुम्हाला म्हटलं होतं की 675 आहे बघा इथे ही लेवल. हिच्यावरती आपण कॉल साईडला गेलं पाहिजे सकाळी म्हणत होतो. हिच्याच खाली जर फ्लॅट ओपन झालं, इथे काही निगेटिव्ह प्रायजेक्शन बनली तर आपण मग या ठिकाणी आपण पुट साईडचा पण प्लॅन करू शकतो. 21674च्या खाली मार्केट जर स्लिप झालं तर ते येणार ह्या लेवलपर्यंत. इथे पण आलेलं होतं आज, हे बघा इथे येऊनच सपोर्ट घ्यायचं ते, बरोबर ना. म्हणजे 21,645 हे पहिलं टार्गेट आणि 21,600 हे आपलं असेल दुसरं टार्गेट. इथं स्लिप झालं तर ह्या लेवलपर्यंत येईल, पण ह्या लेवल सांगून काही फायदा नाही मित्रांनो. खरं आहे ते, कारण की उद्या इतकी जबरदस्त व्हॉलेटिलिटी असते मार्केटमध्ये. 400-500 पॉईंट मार्केट वरती पण जाणार आणि तेवढं खाली पण येणार. मग ह्या लेवलला पण मार्केट रिस्पेक्ट करत नसतं मित्रांनो, ते कंटिन्युअसली खाली येणार. मग ते खाली वरती किती जाणार कोणाला सांगता येत नाही. मी लेवल तुम्हाला सांगतोय की कोणत्या महत्त्वाच्या लेवल असणार, कोणत्या लेवल ब्रेक झाला तर मार्केट कुठपर्यंत जाऊ शकतं, कोणत्या ठिकाणी मार्केट सपोर्ट घेऊ शकतं, ते मी तुम्हाला सांगतोय. शेवटी उद्यासाठी ॲनालिसिस करून फायदाच नाही आहे तसं बघायला गेलं तर. ठीक आहे, मार्केटमध्ये अपसाईड डाऊनसाईड दोन्ही मूव येत असतात, त्यामुळे तुम्ही सांभाळून काम करायचं आहे. आणि जेव्हा ट्रेड घेतात स्टॉप लॉसचा वापर करत चला, स्टॉप लॉस लावून मार्केटमध्ये काम करत चला. उद्या इतकी व्हॉलेटिलिटी असेल तुम्हाला समजेल, तुमचे स्टॉप लॉस पण ताबडतोब हिट होऊन जातील. पण मनात स्टॉप लॉस पकडायचं नाही. असं नाही की मार्केटवरती गेलेलं आहे ते खाली येईलच, नाही आला तर काय करायचं, नाही आलं तर काय करायचं, तुम्हाला लॉसेस मोठे होतील. त्यामुळे स्टॉप लॉसचं पालन करत चला. ठीक आहे, तर निफ्टीमध्ये तुम्हाला महत्त्वाच्या लेवल समजल्या. बजेटचा दिवस पूर्ण वेळ आपण लाईव्हमध्ये असणार, सर्वांनी जॉईन व्हायचं आहे आणि मार्केटला ऑब्झर्व करायचं आहे. समजलं. व्हिडिओ सर्वांना आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओला कॉमेंट पण करायचं आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.